फिरली सगळ्यात जास्त तुळशीबाग मध्ये फक्त नुसती शॉपिंग केली पोरीनं. तुझ्या मागे लागली असती मग सर्व ड्रोनचे शूट सर्व व्हिडिओ एवढं शूट कोण दिलं मग रजवाल ड्रोन एडिट करून दे. पण शूट खूप सुंदर केले मस्त सर्व शूट. गोव्याचा शर्ट गोव्याला छान दिसते. नाही पण ते चांगलं वाटत आहे यार. लुक नाहीये लोक म्हणतात गोवामध्ये आलो मी. नागपूरचा गोवा नाही. तुझा मित्र समोर आहे. तुझा बघ तुझ्याकडे बघितलं त्यांनी. हे बघा नेहाचा मित्र. मित्र हाय कर तू. हाय घे ने. अरे बापरे या उन्हाळ्यातली मी पहिली कुल्फी खातो. पहिली. आणि हे पोरगी किती खाते माहिती आहे? दुसरी. आणि पहिली कुल्फीने खाल्ली गोवाला नॅव्हल एव्हिएशन म्युझियम मध्ये. का होय दाखव चेंज का बरं करताय तर सांग. चेंज का बरं करत आहे त्या सरकारले जर विचार तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगून द्या कमेंट सेक्शन मध्ये काऊन चेंज करावे लागेल नंबर प्लेट. तर मग का म्हणते नंबर प्लेट चेंज करणार आहे की नाही करणार तू? मी नाही करत माझ्याकडे पैसे नाही. अबे तर आता 450 रुपये लागते पण नंतर लावशील तर समजा पकडली तर 1000 रुपये जुर्माना आहे. आता विचार येते असे नवीन नवीन रूल्स निघणार तर पैसे आम्ही पे कुठून करणार? लुटवत आहे नुसते पैसे सरकार. अजून काय करताय यार? काल एकदा माहित पडलं की तुमच्या सर्वांच्या गाडीचे नंबर प्लेट चेंज करावे लागतात. का बरं? कारण की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट प्रत्येकाच्या गाडीला असलेच पाहिजे. जे पुराण्या गाड्या त्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही आहे. का बरं? कारण की त्या आताच्या ज्या प्लेट आहेत त्या कोरलेल्या आहे. तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणता? गुड मॉर्निंग नाही म्हणत मी कारण की आता आहे गुड इव्हिनिंग. कारण की वाजले आता 4:07. तर तुम्ही मला या लुक मध्ये बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल मी आता पण गोवामध्ये ब्लॉगिंग करतोय. पण मी गोवामध्ये नाही तर आहो नागपूरमध्ये. आणि नागपूरची रशियन तर आठवतच असेल. मी गोवाच्या ब्लॉग मध्ये दाखवलं तर नागपूरची रशियन बरोबर आहे. तर हे बघा हेच आहे ते नागपूरची रशियन. दिसली का नाही? गोवाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही हिला बघितलं असेल. पण नागपूरची रशियन म्हणजे महाराष्ट्राची रशियन कमेंट भरपूर होत्या. पण हे बघा नागपूरची रशियन आहे तर आता चला मी फिरायला. पण ह्या मुलीची इच्छा नव्हती पण ती म्हणते जर तुम्हाला कुल्फी घेऊन देशील तर मी फिरायला. जबरदस्ती आहे यार. पाहूया नागपूरमध्ये आल्यावर नागपूरच्या रशीचे तेवर पाहिले का तुम्ही? हे काय तेवर तर पुरीचे पानं बोलत आहे करते. बोलत काहीच नाही. फक्त मला एकट्याला ब्लॉग बनवावं लागतं यार. तर माझ्या मित्राची चांदीची घडी पडलेली आहे. आता मिळाली का रे बेटा? पण ती हे चांदीचं नाही ते हे पण का पुण्यामध्ये मला सगळ्यात जास्त पुण्यामध्ये कुठं मजा आली तुला? पुण्यामध्ये आवडतं मंदिर आहे त्यामुळे जास्त येणार आहे. 4चा ब्रेक खूप झोप येते यार. ऑफिस मध्ये एक तर चाय नाही भेटत तर फिरावं लागते यार. आणि तुमच्यासाठी ब्लॉगिंग करावं लागते. पैसे थोडेसे. तर सगळ्यात जास्त या पोरीने पुण्याला माहिती कुठे शॉपिंग केली? तुळशीबाग. रडू हे घेऊन दे ते घेऊन दे. का फिरली सगळ्यात जास्त? तुळशीबाग मध्ये फक्त नुसती शॉपिंग केली पोरीने. नचून लावला मला. पैसे माझ्याकडे होते तिचे पण मग तिचेच पैसे तिलाच दिले. आज यार खूप दिवस झाले मी शॉर्ट व्हिडिओज नाही बनवले. इच्छा आहे बनवायची पण तुमच्यासाठी वेळ नाही मिळत. वेळ पा मागची गाडी पा किती लंबली आहे. इझिली ना टर्न वेळ लागते तिला टर्न व्हायला. तर नेहा एक गोष्ट तर मानते ना तुला फिल्मोरा शिकवला बेटा मी 2 दिवसात. सॉफ्टवेअर आता एक टेन्शन हलकं झालं. ती स्वतःची व्हिडिओ बनवू शकते. तिला इन्स्टॉल करून दिला सॉफ्टवेअर तर ती स्वतः एडिट करते. करून घेते छोटं मोठं. नाही समजलं तर मग विचारते पण ऍटलिस्ट करते तर हलकं झालं काम. तुझ्या मागे लागली असती मग सर्व ड्रोनचे शूट सर्व व्हिडिओ. एवढं शूट कोण दिलं मग रजवाल ड्रोन एडिट करून दे. पण शूट खूप सुंदर केले मस्त सर्व शूट. जबरदस्त एकदम हिरोईन सारखं वाटते का? नागपूरची रशियन पा बरं. वर पासून खालपर्यंत
गोव्याचा शर्ट गोव्याला छान दिसते. नाही पण ते चांगलं वाटत आहे यार. लुक नाहीये. लोक म्हणतात गोवामध्ये आलो मी, नागपूरचा गोवा. कॅफेमध्ये किंवा याच्यामध्ये तर फक्त तेच व्हिडिओ बनवत राहते. कशाचे व्हिडिओ बनवत राहते? असंच तिला शॉपिंग करून देईन, लिपस्टिक घेऊन देईन. नाही, तुझा मित्र समोर आहे. तुझा फ्रेंड बघ, तुझ्याकडे बघितलं त्यांनी. हाय. हे बघा न्याचा मित्र हाय कर तू. हाय. तर आता आम्ही चाललो मस्त थंडी थंडी कुल्फी खायला. ये लवकर ये. थंडी थंडी कुल्फी खा. वाली दे दो. हे ना मस्त 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 ये नाही. अरे बापरे, मलाच टार्गेट करता गई थंडी थंडी कुल्फी. या तुला माहिती आहे काय, या उन्हाळ्यातली पहिली कुल्फी खातो मी. पहिली कुल्फी या उन्हाळ्यातली मी पहिली कुल्फी खातो, पहिली. आणि हे पोरगी किती खाते माहिती आहे? दुसरी. आणि पहिली कुल्फी मी खाल्ली गोवाला, नॅव्हल एव्हिएशन म्युझियम मध्ये. पण एवढी मस्त होती निशी कुल्फी, खूप जबरदस्त. सगळं बेकार. हिनं माहिती आहे पहिली कुल्फी कुठं खाल्ली या वर्षीची? गोवाला खाल्ली आणि थोड्या वेळाने फेकून दिली. खारड. खूप बेकार होते. पण ते गोवाला कुठं नॅव्हल म्युझियम पाशी खाल्ली होती, म्युझियमच्या बाहेर. फक्त पाणी टेस्ट मध्ये पण काहीच. हे कसं वाटतंय? छान आहे. चोकोबार झाले 4. नावली नाही मानसी. अबे बादाम आहे बा, बादाम आहे का होय? दाखव दाखव. प्राइस पाहिजे. किती पण द्या. कंटिन्यू करून खातो. तर मग का म्हणते, नंबर प्लेट चेंज करणार आहे की नाही करणार तू? मी नाही करत, माझ्याकडे पैसे नाही. अबे तर आता 450 रुपये लागते, पण नंतर लावशील तर समजा पकडली तर 1000 रुपये जुर्माना आहे. काय करते? पण चेंज का बरं करताय तर सांग. चेंज का बरं करत आहे त्या सरकारला जर विचार. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगून द्या कमेंट सेक्शन मध्ये, काऊन चेंज करावे लागेल नंबर प्लेट. का फायदा होणार आहे हे सांगा. अरे पण आताच्या ज्या नंबर प्लेट आहे ना, जशा नवीन गाडीला लागून येत आहे तशा नंबर प्लेट अनिवार्य केल्या. म्हणजे प्रत्येकाच्या गाडीला तशाच नंबर प्लेट दिसल्या पाहिजे. आणि समजा ज्यांच्या गाडीवर अशी नंबर प्लेट आहे एकदम स्टिकरवाल्या किंवा रेडियमवाल्या, त्या बॅन होणाऱ्या फक्त 31 मार्च पर्यंतच व्हॅलिड आहे त्या. आणि माहिती आहे का न्याय, जर तू चेंज नाही करशील ना तर तुला 1000 रुपये जुर्माना बसेल यार. मग आपल्याकडे पहिलेच पैसे नाही आहे, इन्क्रीमेंट होऊन राहिला. इन्क्रीमेंट करत नाही, मग आता पैसे देऊन तर देऊन कुठू एवढ्या पैशात सर्व साला काही बी. हे बाय काही वाजवत जाते लोक. बाबा काही वाजवत चालले बा. तर एक तर सर येते आमचे, पण का करते इन्क्रीमेंट एक तर होऊन नाही राहिली यार. आणि वरून आता नवीन नवीन रूल्स निघून राहिले. आता विचार येते, असे नवीन नवीन रूल्स निघणार तर पैसे आम्ही पे कुठून करणार? लुटवत आहे नुसते पैसे सरकार. अजून काय करताय यार? काल एकदम माहित पडलं की तुमच्या सर्वांच्या गाडीच्या नंबर प्लेट चेंज करावे लागतात. का बरं? कारण की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट प्रत्येकाच्या गाडीला असलीच पाहिजे. जे पुराण्या गाड्या त्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही आहे. का बरं? कारण की त्या आताच्या ज्या प्लेट आहे त्या कोरलेल्या आहे. म्हणजे असं आहे थोडंफार वर्क आहे त्यावर. पण आधीच्या ज्या नंबर प्लेट होत्या फक्त नॉर्मल प्लेट होत्या आणि त्यावर रेडियमने किंवा पेंटने नंबर लिहिला जात होता. पण आता तसं नाही आहे. आता प्रत्येकाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं गरजेचंच आहे, नाहीतर कारवाई केली जाणार. असे फालतू रूल्स येऊन राहिले यार. तर त्यामुळे वाटते थोडंसं, पण जाऊ द्या. आता आमचा वेळ झालाय.
ऑफिसमध्ये परत जायचं, कारण की ब्रेक आमचा संपलेला आहे. तर त्यामुळे आता मी परत चाललो. तर आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता. तर कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. आणि या नागपूरच्या रशियनला एक वेळा बाय बाय करून द्या. आहे नागपूरची रशियन, जशी आहे तशी बिचारी आहे तर नागपूरचीच. बाय बाय.